हॅलो एव्हरीवन. आज मी तुम्हाला सांगणार आहे की हिस्ट्री ऑफ ॲक्रेलिक नेल्स. ॲक्रेलिक नेल्सचं इन्व्हेन्शन कधी झालं, कोणी केलं, कोणत्या साली झालं, किंवा तुम्ही जे एक्सटेन्शन्स करता किंवा आता हल्ली ॲक्रेलिक नेल्स वगैरे करता पण तुम्हाला माहिती नाही की एक्सटेन्शनची ट्रेंड कधीपासून आहे. तर आज मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी क्लिअर करणार आहे. फ्रेड स्लॅक नावाचे एक डेंटिस्ट होते. त्यांनी ॲक्रेलिक नेल्सचं इन्व्हेन्शन 1954 मध्ये केलं. फ्रेड स्लॅकचे स्वतःचं थंबचा एक नेल तुटला गेला. त्यानंतर त्यांनी विचार केला की काही करून मला माझं नेल रिपेअर करायचं आहे. ऍज अ डेंटिस्ट त्यांच्याकडे सर्व काही मटेरियल अवेलेबल असल्यामुळे त्यांनी ठरवलं की आता मला माझं नेल स्वतःच रिपेअर करायचं आहे. ज्यावेळी त्यांनी स्वतःचं नेल बनवलं त्यावेळी त्यांना आयडिया आली की अरे ह्या बिझनेसमध्ये तर खूप पोटेन्शियल आहे. मग आपणच एक स्वतःचं नेल ॲक्रेलिकचं एक बिझनेस करावा किंवा ह्या नेल इंडस्ट्रीचं काहीतरी एक सुरुवात करावी. मग त्यांचे एक भाऊ होते, त्यांच्यासोबत वर्ल्ड फर्स्ट ॲक्रेलिक ची कंपनी ओपन केली. त्याचं नाव होतं पॅटिन नेल्स. स्टार्टिंगला 2 टाइप्स ऑफ मोनोमर बेस होते. फर्स्ट होता EMA बेस आणि सेकंड होता MMA बेस. इन 1960 MMA बेस वरती बॅन आलं. का बॅन आलं ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सेकंड व्हिडिओ मध्ये नक्की सांगणार आहे. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ.